वार्तांकन रोखठोक बातमी। गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्हा परिषदेच्या रिक्त असलेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांबाबत सुरू असलेला सस्पेन्स अखेर संपलाय। जिल्हा परिषदेच्या नव्या नेतृत्वाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून अध्यक्षपदी बार्शीचे दीपक वैद्य तर उपाध्यक्षपदी उत्तर सोलापूरचे इंद्रजित पवार यांची निवड निश्चित झाली आहे। सोलापूरचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले। त्यांच्या उपस्थितीत या निवडीवर अधिकृतपणे शिक्कामोर्तब करण्यात आला। यावेळी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि विविध पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या निवडीमध्ये जिल्ह्याचा प्रादेशिक समतोल राखण्याचा प्रयत्न झाल्याचं दिसून येत आहे। बार्शी तालुक्यातून दीपक वैद्य यांना अध्यक्षपदाची संधी देऊन बार्शीच्या राजकारणाला बळकटी देण्यात आली आहे, तर उत्तर सोलापूरचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इंद्रजित पवार यांना उपाध्यक्ष पद देऊन शहरालगतच्या ग्रामीण भागाला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ही दोन्ही महत्त्वाची पदं रिक्त असल्याने जिल्हा परिषदेच्या अनेक प्रशासकीय आणि विकासांना गती मिळण्यात अडचणी येत होत्या। आता नव्या नेतृत्वाची निवड झाल्यामुळे ग्रामीण भागातील रस्ते, पाणी, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर तातडीने निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। निवडीची घोषणा होताच समर्थकांनी गुलालांची उधळण करत आणि फटाके फोडून जल्लोष साजरा केला। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।